नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2-4 दिवसापासून बारामती पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. खरं तर ही चर्चा जशीही अजितदादांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर ही चर्चा व्हायला सुरू झाली होती, की त्या त्या जागेवरून ज्या जागेमध्ये अगोदर शरद पवारांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर अजित पवारांकडे ती जबाबदारी आली. आता अजित पवारांनंतर त्या मतदारसंघातून कोण प्रतिनिधित्व करणार विधानसभेमध्ये, ही चर्चा सुरू होती. परंतु गेल्या 2-4 दिवसामध्ये ही चर्चा जास्त वाढलेली आहे. कारण जसंही निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली, त्यानंतर त्या जागेवरून अजित पवार यांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतलेली आहे, त्या सुनेत्रताई पवार यांना ती जागा किंवा ती त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आणि ही जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीच्या वतीने आणि विशेष करून राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. कालपर्यंत म्हणजे काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि काल जवळपास 50 ते 55 अर्ज दाखल झालेले आहेत अशी माहिती आहे. त्यामध्ये 2 मोठी नावं होती. त्यातलं पहिलं नाव तर काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र ऍडव्होकेट आकाश मोरे यांचं आहे आणि दुसरं नाव ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची मनधरणी केली. त्यांना फॉर्म मागे घेण्यासाठी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या शब्दावरून लक्ष्मण हाके यांनी फॉर्म जो आहे बारामती पोटनिवडणुकीतून मागे घेतलेला आहे. परंतु एक नाव अजूनही मोठं नाव, मोठा पक्ष त्या बारामती पोटनिवडणुकीच्या मैदानात आहे. उर्वरितही काही लोक आहेत. आता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे जे प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरू होते, ते आता काय बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. अर्थातच अजून फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्या वेळेपर्यंत काय होईल, राजकारण कसं बदलेल हे आपण आता सांगू शकत नाही. परंतु आता विरोधकांच्या बाजूने म्हणजे काँग्रेस आणि जे इतर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्यासाठी किती संधी आहे, काय त्यांना राष्ट्रवादीच्या ह्या बालेकिल्ल्याला छेद देता येईल का, हे काय महत्वाचे प्रश्न आहेत. आणि मुळातच बिनविरोध निवडणूक व्हावी ह्याचा अट्टहास का केला जातोय, ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे वरिष्ठ पत्रकार मिलिंद संगई सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच मी आपले आभार देखील व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी उपलब्ध झालात. पहिलाच प्रश्न आहे की म्हणजे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण आपण बघितलं, फॉर्म मागे घेतले आणि मग एकच उमेदवार राहिला, त्याला बिनविरोध केलं गेलं. आताही बिनविरोध केलं जाते, मग ती राहुरीची विधानसभा असो किंवा बारामतीची. बिनविरोध निवडणुकीचा अट्टहास किंवा हा घाट का घातला जातो? संकेत, सर्वप्रथम मला आपल्याला असं सांगायचं आहे की बिनविरोध निवडणुकीची चर्चा ही ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा झाली त्या दिवसापासून सुरू झाली. प्रत्यक्षात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता खूप कमी होती, याची कल्पना सगळ्यांनाच होती. कारण यात जे राजकारण करणारे राजकारणी आहेत ते अतिशय मुरब्बी आहेत. यातला कुठलाच राजकारणी असा नाही की जो नौका आहे. त्यामुळे बिनविरोधची चर्चा ही सुरू करण्यामागं एक राजकीय दबाव तंत्र होतं असं मला वैयक्तिक वाटतं. कारण कोणतीही निवडणूक असेल तर ती बिनविरोध होत नाही, अगदी किती सहानुभूतीची मोठी लाट असली तरी. त्यामुळे बारामतीत देखील अजित पवार हयात असताना देखील अजित पवारांना विरोध करणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. त्यामुळं अजित पवारांच्या विरोधात, अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात देखील उमेदवार निश्चितपणे उभा केला जाणार याबाबत सगळ्यांच्याच मनात खात्री होती. फक्त एक प्रयत्न करून बघायचा की शक्य झालं समजा बिनविरोध तर ते करून बघायचा, असाच सर्वांचा प्रयत्न होता. अगदी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी याच्यात प्रयत्न केले. त्याच्यातल्या त्यांचा प्रयत्न असा होता की फार प्रबळ उमेदवार कोणी येऊ नये आणि जास्त मेहनत करावी लागू नये, या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न तसा बऱ्यापैकी यशस्वी झाला. आणि बारामतीचं जर निवडणूक तुम्ही बघितली तर आपण 1967 पासूनचा जो विचार केला तर दोनच व्यक्ती या बारामतीत 1967 ते 2026 या जवळपास 59 वर्षाच्या कालावधीत आमदार झालेले आहेत. एक ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत आणि दुसरे अजितदादा पवार हे होते. त्यामुळे बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबियांचं हे प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळं ही निवडणूक तर सहानुभूतीच्या लाटेतली आहे, त्याच्यामुळे त्याचा निकाल काय होणार हे वेगळं काही सांगायची गरज नाही. फक्त जे एकूण राजकारण आहे त्या राजकारणामधला जो दबदबा आहे तो कायम राहावा
विरोधक कोणी येऊ नये आणि मतदारसंघावरचं वर्चस्व कायम राहावं या दृष्टिकोनातून खरं प्रयत्न केले गेले. बिनविरोध निवडणूक होणार नव्हती हे अगदी उघड होतं. अगदी कुठली ग्रामपंचायतीची निवडणूक असते तरी क्वचित काही अपवाद वगळता निवडणूक बिनविरोध होते. विधानसभेची निवडणूक बिनविरोध होणं तसं अवघड आहे. म्हणून मला बिनविरोध हा विषय फारसा काही महत्वाचा वाटत नाही. बर. परंतु शरद पवारांकडून ही निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं गेलं होतं. म्हटलं गेलं त्यांची ती भूमिकाच आहे. 2024च्या ज्यावेळी विधानसभा निवडणुका घोषित झाल्या त्यावेळी त्यांनी देखील त्यांचा उमेदवार मैदानात उतरवला होता. युगेंद्र पवार यांना त्यांनी तिकीट दिलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी काही काळ ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर मी स्वेच्छेने ते सोडलं आणि नंतर अजित पवारांकडे ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिलं. आता ती वेळ आलेली आहे की अजित पवारांनी देखील हे सोडावं आणि पुढच्या पिढीला ते प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. आता अजित पवार नाहीयेत. एक भावनिक एक कुटुंबाचा एक तो भाग सोडला तर शरद पवारांना दुसऱ्या पिढीकडे ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी देण्याची एक संधी आली होती, परंतु ती संधी त्यांनी सोडली. ते उतरवत नाहीयेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन काय काय सांगाल? काय कसं राजकारण चाललंय? नाही, मुळात ही जी बारामतीची निवडणूक आता जी होऊ घातलेली आहे ती निवडणूक आणि आजपर्यंत झालेल्या निवडणुका याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं जाणं हे लोकांना म्हणजे फक्त बारामतीच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला एक चटका लावून जाणार बरोबर. होतं. लोक हळहळले, लोकांनी दुःख व्यक्त केलं. त्यामुळे या निवडणुकीकडं राजकीय लोक सुद्धा वेगळ्या अँगलने बघतात असं एक स्पष्ट आहे. जरी शरद पवारांनी योगेंद्र पवारांच्या माध्यमातून मागच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात लोकसभेची जी निवडणूक झाली सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निवडणुकीचा एक अँगल त्या विधानसभेच्या निवडणुकीला होता. म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवारांनी उभं राहू नये अशी पवार कुटुंबातल्या अनेक लोकांची इच्छा होती. पण त्या काळात अजित पवारांची राजकीय अपरिहार्यता, भाजपचं एकूण प्रेशर सगळं त्यांच्यावर असलेलं आणि बाकीच्या इतर गोष्टींमुळे ती लढत झाली आणि त्या लढतीला एक प्रत्युत्तर म्हणू शकतो आपण. या विचारातून युगेंद्र पवारांना शरद पवारांनी मैदानात उतरवलं होतं. वास्तविक अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या पुढे युगेंद्र पवार टिकणार नाही ह्याची कल्पना शरद पवारांना पवार साहेबांना होतीच. बरोबर. असं म्हणणं हास्यास्पद आहे. म्हणजे एक आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो, आम्ही पण तुमच्यावर अंकुश वेगळ्या माध्यमातून ठेवू शकतो, हा कदाचित मेसेज त्या काळात शरद पवारांना द्यायचा असेल असं मला वाटतं. त्या भावनेतनं ती निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा निकालही महाराष्ट्राला माहित होता की काय लागणार आहे तो. कारण लोकांनीच त्या ठरवलेलं होतं की लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे म्हणण्यापेक्षा शरद पवारांचं हो बरोबर होती त्याच्यातून झालेली ती निवडणूक होती. त्यामुळे त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या, विधानसभेत अजित पवार विजयी झाले. आताची जी परिस्थिती आहे, आताची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये कुणीही उभं राहिलं तरी त्याचा उपयोग होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांनाच लोकांनी वारसदार म्हणून पाहायचं असं ठरवलेलं बारामतीपुरतं. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार जर उभे राहिल्या नसत्या तर कदाचित पार्थ किंवा जय पवार या दोघांपैकी कुणाला तरी उभं केलं असतं. आणि आपण जो विचार करतोय त्या विचाराने मला असं वाटत नाही की ती निवडणूक लढवली गेली असावी. नाही, पण आता काँग्रेसच्या म्हणजे आता एकच प्रबळ म्हणावं कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये इतका असं तो प्रबळ दावेदार होतो. 2 मिनिटं. बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास बघितला 1967 पासूनचा तर या विधानसभा मतदारसंघावर पवार कुटुंबियांची निर्विवाद पकड आहे. त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि शरद पवार जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेले अजित पवारांकडे त्यांनी संपूर्ण स्थानिक राजकारण सोपवलं. त्यानंतर अजित पवारांनी ज्या पद्धतीने आपली पकड या मतदारसंघावर बसवली होती त्या एक स्वतंत्र राजकारण त्यांनी केलं. स्वतंत्रपणे त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अगदी शरद पवारांवरती ते सुरुवातीच्या काही काळामध्ये डिपेंड असतील पण नंतर त्यांनी स्वतंत्रपणे आपली ओळख निर्माण केली. स्टाईल ही पूर्ण वेगळी होती. शरद पवारांची स्टाईल वेगळी आणि अजित पवारांची स्टाईल वेगळी होती. पण आज त्यांचं जे एकूण या मतदारसंघावरचं वर्चस्व आहे, आपण जो प्रबळ हा शब्द वापरतोय ना तो शब्द चुकीचा असं मला वाटतं. कारण प्रबळ दावेदार असू शकत नाही कुणी आजच्या परिस्थितीला. मी म्हणतोय नंतर काय होईल आपल्याला माहिती सांगता येणार नाही. पण आपण वस्तुस्थितीचा जर विचार करायचा म्हटलं, वस्तुस्थितीजन्य जर आपण
व्यक्त व्हायचं म्हटलं तर आज मी तिला सुनेत्रा पवारांना विजयी होण्यात कोणतीच अडचण नाही. कुणीही प्रबळ दावेदार त्यांच्या विरुद्ध असू शकत नाही. लक्ष्मण हाकेंनी माघार घेण्याची जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय चातुर्य होतं. त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व आहे हे दाखवून दिलं आणि ऐन वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मी मान देतोय. एक महिला भगिनी या ठिकाणी उभी राहते. अजित पवारांची सहानुभूती, बारामतीकरांची सहानुभूती याचा विचार करून ते योग्य वेळेस थांबले. या त्यांची हुशारी निश्चितपणे दिसते. पण पण बाकीचे जे काँग्रेसला का असं वाटत नाही? काँग्रेस का म्हणजे काँग्रेसलाही माहितीच असेल की जसं तुम्ही म्हणताय की 1967 पासून पवार कुटुंबियाचंच वर्चस्व आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसलाही माहिती आहे की कदाचित ही निवडणूक ते जिंकू शकणार नाही. परंतु मला तरीही त्यांनी मैदानात उमेदवार उतरवलेला आहे. मला असं वाटतं की अजित पवारांचं जाणं हे बारामतीच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार वेगळी घटना आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलाटणी देणारी घटना आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची ही घटना आहे. आणि बारामतीच्या राजकारणाचा विचार केला तर ते पण त्याच पद्धतीने आहे. आज तुम्ही जो विचार करताय लक्ष्मण हाके असतील किंवा काँग्रेस असेल किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार असतील हे सगळे कुणीही आत्ताच्या 2026च्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कुणाचंच राजकारण सुरू आहे असं मला वैयक्तिक एक पत्रकार म्हणून अजिबात वाटत नाही. ह्या सगळ्यांचा जो विचार चालू आहे तो 3 वर्षानंतर जी येऊ घातलेली लोकसभेची आणि विधानसभेची नंतरची निवडणूक आहे त्याचा विचार करून जी बांधणी करायची आहे. कारण अजित पवार होते तोपर्यंत इथं कुणाला वावच नव्हतं. हे सगळ्यांनीच मान्य केलं होतं. आता अजित पवार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपण पाय पसरायचे म्हणजे आता लोकसभेमध्ये आपण म्हणतो पण भाजप बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 6 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्याच्यामध्ये इंदापूर आणि बारामतीचा जर अपवाद सोडला तर इतर ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपला पण बारामती लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाहीये. ही जी सगळी तयारी चालू आहे किंवा ही जी सगळी पेरणी चालू आहे ही पुढची पूर्ण विचारात घेऊन म्हणजे पुढची निवडणूक विचारात घेऊन हे सगळ्यांची आता बांधणी सुरू आहे. जे ओबीसी लक्ष्मण हाके असतील आंदोलनाचे नेते किंवा काँग्रेस असेल किंवा सगळ्यांना आता असं वाटतंय की ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे. आपल्याकडून ह्या जागेवर भविष्यात आपला आमदार किंवा खासदार आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत असं मला वैयक्तिक तरी आता दिसतंय. बरं. पण जर काँग्रेसच्या बाजूने विचार करायचा झाला तर काँग्रेसकडे कोणता असा मुद्दा आहे की जे निवडणूक तर जिंकू शकत नाहीत परंतु लोकांपर्यंत पोहोचू शकतात, लोकांच्या मनामध्ये ती छाप पाडू शकतात, असा कोणता एक मुद्दा आहे? मला असं वाटतं की काँग्रेस जे निवडणुकीत उतरलेलं आहे ते अजिबात आपण कुठलीही गोष्ट करताना एक तयारी करतो. आज एवढी मोठी विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला काहीतरी तयारी पाहिजे. त्याला काहीतरी बेस पाहिजे. असा बेस मला कुठला दिसत नाही की आज बारामतीमध्ये तुम्ही अजित पवारांनी काय केलं नाही हे तुम्ही लोकांसमोर काय प्रश्न घेऊन जाणार. हा प्रश्न माझ्या पुढे पण आहे. म्हणजे काँग्रेसने याचा काय विचार केला आहे मला माहित नाही. पण जे ते उतरले ते त्यांच्या अजित पवारांच्या निधनानंतर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात ही जागा लढवावी असं होतं. त्याला ते मुद्दा असा सांगता आहेत की अजित पवार आणि आता नंतर सुनेत्रा पवार ही महायुती सोबत आहेत. हे पर्यायाने भाजप सोबत आहेत. आणि बरोबर. आम्हाला भाजपच्या विचारधारेला विरोध करायचा आहे आणि लोकशाही टिकवायची. म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय. आम्हाला बाकीचं इतर काही नाहीये. पण भाजपला विरोध करणं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे असं आता तरी प्राथमिक जे ते मुद्दे मांडतायत. म्हणजे आकाश मोरेंचं मी ऐकलं. आकाश मोरेंनी जे मुद्दे मांडले ते ह्याच विषयाला धरून आहेत असं मला वाटतं. आणि स्थानिक म्हणजे राज्य स्तरावरची जी मंडळी आहेत त्या मंडळींची पण ही भूमिका एकूण हीच दिसते. सुरुवातीला त्यांनी वाट बघितली. त्यांना असं वाटलं की शरद पवारांच्या पक्षातनं कोणी उमेदवार उभा राहतोय का? कारण ही जागा मूळ शरद पवारांची आहे. पण ते उभं राहत नाही म्हटल्यावर मग त्यांनी इथे उमेदवार उभं करायचा असा निर्णय घेऊन त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं. पण एकूण काँग्रेस फार मोठं काही आव्हान उभं करू शकेल अशी परिस्थिती आजची तरी नाही वाटत मला. बरोबर. मुद्द्याचा जो मी प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये एक सहानुभूती जी आहे अजित पवारच्या अपघाती निधनानंतर ती सहानुभूती साहजिकच त्यांच्या पत्नीकडे आहे. परंतु हीच सहानुभूती किंवा हाच मुद्दा काँग्रेसच्या देखील फायद्याचा आहे का? मी यासाठी विचारतोय कारण कालच विजयराव मोरे जे आहेत माजी आमदार काँग्रेसचे तर त्यांनी असं म्हटलं होतं की जर अजित पवारांच्या अपघाती निधनाची किंवा त्या संदर्भातली जर एफ-आय-आर दाखल झाला तर आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. अर्थात त्यांनी नंतर ते स्टेटमेंट बदललं. परंतु हा मुद्दा की ज्या ज्या व्यक्तीची तुम्ही सहानुभूती घेऊ इच्छितात त्या व्यक्तीचा घातपात झालाय की अपघात झालाय या संदर्भातली साधी एफ-आय-आर देखील नोंदवत नाहीये महाराष्ट्र सरकार, जे तुमचंच सरकार आहे. आणि त्याच मुद्द्यावरती तुम्ही कोणत्या तोंडाने मग मतं मागणार आहात? मग हा मुद्दा जो एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने जाताना दिसतोय तोच मुद्दा काँग्रेसच्या बाजूने फिरेल असं वाटतंय का? जर काँग्रेसने त्या पद्धतीने तो पिच केला तर?
नाही, मला असं नाही वाटत, कारण ऍक्च्युली खरं काँग्रेसला सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की बारामती विधानसभा लढवताना मतदारांकडे जाताना काहीतरी तुम्हाला अजेंडा कार्यक्रम घेऊन मतदारांच्या समोर जावं लागेल. बारामतीत तुम्ही आता ह्या परिस्थितीला म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची खूप मोठी लाट असताना, आणि नुसती सहानुभूतीची लाट असं नाही, पण अजित पवारांनी गेल्या 20 एक वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काय केलेलं आहे ते बारामतीकरांनी जवळनं बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांपुढे मतदार पुढे जाताना कोणता मुद्दा घेऊन जाणार, ही एक फार मोठी अडचण काँग्रेसची आहे. कारण काँग्रेसकडे मला वाटत नाही की मुद्दाच नाही, मुद्दा आहे आता कुठला हे लोकांकडे जायचा. मतं मागताना तुम्ही लोकांकडे काय ते सांगतात की अजून तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न तर कायम म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे हे प्रश्न कायमच आहेत. ते किती इलेक्शन आले तरी त्या इलेक्शन मध्ये हे प्रश्न काही वेगळे असतात असं मला वाटत नाही. पण एक ज्याला ठोस मुद्दा म्हणतो, की ज्या आपण आपल्याला आठवत असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होती. हे सगळ्यांनाच माहित होतं की ह्या योजनेचा त्या पूर्ण इलेक्शनवर काहीतरी परिणाम होईल. तसा आता बारामतीच्या एकूण निवडणुकीवर वेगळा असा मुद्दा काँग्रेसकडे फारसा काय आहे असं मला वाटत नाही. नाही, आणि काँग्रेसकडे जरी मुद्दा नसला तरी 2 वर्षापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेमध्ये जर अजित पवारांनी 20 वर्षामध्ये बारामतीचा अगदी चेहरा मोहराच बदलला असला तर शरद पवारांनी त्यांचा कॅन्डिडेट का उभा केला असता? म्हणजे मुद्दे आहेत, असं नाहीये की अगदीच मुद्दे नाही आहेत. विरोधकांकडे मुद्दे उचलले, प्रश्न मांडले तर बरेच मुद्दे निघतील. 3 वर्षानंतर जी विधानसभा होईल त्यावेळी देखील शरद पवार हे आपला कॅन्डिडेट उतरवणारच आहेत. आता जरी त्यांनी उतरवलेला नसला म्हणजे असं नाहीये की अजित पवारांनी अगदीच सगळे मुद्दे संपवलेले आहेत, सगळे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आता विरोधकांकडे काहीच नाही बोलण्यासारखं, असं नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. विरोधकांकडे मुद्दे नाहीत किंवा एकही मुद्दा नाही असं नाही. पण तो मुद्दा राजकारणामध्ये कसा असतं, इतक्या वर्षाचा आपण जे एकूण बारामतीचं मी जे राजकारण बघतो हम्म. त्याच्यामध्ये तुमच्याकडे नुसता मुद्दा असून उपयोग नाही. तो मुद्दा हातात घेऊन तो मतदारांपर्यंत पोहोचून तो एनकॅश करणं आणि त्याचं मतात रूपांतर करणं रूपांतर ही करणं. गोष्ट खूप महत्वाची असते. हम्म. आणि हे जे पॉलिटिकल टॅक्टिक्स असतात ह्या टॅक्टिक्स मध्ये हे कितपत यशस्वी ठरतील हे मला माहित नाही. ह्याच्यात मूळ अडचण म्हणजे तुम्हाला मी बारामती पुरतं सांगतो की बारामतीचं राजकारण मी जवळपास 30 वर्ष बघतो. ह्या 30 वर्षाच्या काळात मला एक गोष्ट कायम जाणवली की बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जे विरोधी पक्ष असतात, म्हणजे ते भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, वैयक्तिक वरिष्ठ पातळीवर शरद पवार किंवा अजित पवार यांच्याशी त्यांच्या प्रमुखांचे जे जिव्हाळ्याचे संबंध असतात ते विचारात घेतात. आपण तुम्ही बघितलं भाजपच्या काळामध्ये भाजपची सत्ता असताना अजित पवार विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना बारामतीच्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपने कधीच ताकद दिली नाही. म्हणजे त्यांची पूर्ण सत्ता असताना सुद्धा कधीही भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही, त्यांना कुठल्या पदावर दिलं नाही. इतकंच काय, पण बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात सभा घेणं सुद्धा टाळलं त्यांच्या वरिष्ठांनी. तीच परिस्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसमध्ये पण त्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती असं मला वाटत नाही. मला बरोबर. सांगा, काल आकाश मोरेंनी अर्ज दाखल केला, एकही काँग्रेसचा वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता. जर तुम्ही अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देणार असाल तर त्या कार्यकर्त्यांना ताकद कोण देणार आणि ती कशी निवडून येणार? एकीकडे पवारांसारखी इतकी प्रचंड मोठी ताकद आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही उभा नाही ठाकू शकत. ही त्यांची फार मोठी अडचण आहे. मुद्दे जरी असले तरी त्यांच्याकडे तेवढं मोठं कार्यकर्त्यांचं संघटन, फळी किंवा एक ज्याला केडर बेस पक्ष म्हणतो आपण तसा राष्ट्रवादी आहे. बारामतीत काँग्रेसचं तेवढं म्हणावं इतकं नेटवर्क नाहीये त्यांच्याकडे, तेवढी नाहीच आहे म्हणजे अगदी शरद पवार ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी काँग्रेस मजबूत होती. जसंही त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली काँग्रेस तिथे म्हणजे अगदी शिल्लक राहिलेली आहे थोडीफार प्रमाणामध्ये. माझा आणि पुढचा मुळात अजित मुद्दा हा हा पवारांनी कुठल्याच पक्षाला बारामतीत मोठं होऊ दिलं नाही. होऊ दिलं नाही, हे एक आणि बरोबर. कुठलाही कार्यकर्ता मोठा झाला की म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं ते राजकारण होतं, त्यांची पकड खूप मजबूत होती. त्यामुळं विरोधक पण जे होते ते आतून अजित पवारांना मदत करायचे आणि ते सगळ्या बारामतीला माहिती. अं, माझा असा एक मुद्दा आहे की ठीक आहे, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते किंवा काँग्रेस पक्ष म्हणून ते ह्या निवडणुकीमध्ये किती मजबूतीने किती ताकदीने उतरतात हा एक दुसरा वेगळा मुद्दा आहे. परंतु ज्यांची तिथे पकड आहे, ज्यांचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते शरद पवार महाविकास आघाडीमधून राज्यसभेमध्ये गेलेले आहेत. त्यांनी ठीक आहे, भावनिक कारण आहे, पारिवारिक कारण आहे, त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार दिलेला नाही. परंतु पक्ष म्हणून ते आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मतदारांना काय संदेश देणार? तुम्ही काँग्रेसला वोट करा, काँग्रेसच्या समर्थनामध्ये या, की न्यूट्रल राहा, की अगदीच सुनेत्रा पवार यांच्या बाजूने वोटिंग करा? कारण 2 वर्षापूर्वी त्यांनी तसं केलेलं आहे, विरोधात वोटिंग केलेलं अजित पवारांच्या.
आत्ताच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर ही निवडणूक मुळातच वेगळी निवडणूक आहे. इतर निवडणुकींसारखं या निवडणुकीकडे आपल्याला बघून चालणार नाही. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये कुणी कुणाला संदेश द्यायचा आणि तो संदेश ऐकून मतदारांनी मतदान करायचं, अशी परिस्थिती असं मला वैयक्तिक वाटत नाही. बरं. कारण ही निवडणूक पूर्ण सहानुभूतीच्या लाटेवरची आहे. त्यामुळे जरी कुणी कुणाला सांगितलं तर उलट त्याचा विरोधी काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकतो, ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. म्हणजे तुम्ही असं अजित पवारांच्या विरोधात मतदान करा असं जर कुठला नेता सांगायला गेला तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट त्याच्या सुद्धा वैयक्तिक करिअरवर होऊ शकतो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे पवार साहेब तर करणारच नाहीत, पण इतर कुणी पण नेते जे आहेत ते पण अशी रिस्क घेतील असं मला वाटत नाही. त्यामुळे पवार साहेबांनी उमेदवार न देऊन मतदारांना एक स्पष्ट संदेश दिला आहे का, की काँग्रेसच्या बाजूने न जाता आपण सुनेत्रा पवार यांनाच निवडून द्यायचा? नाही नाही, असा संदेश देण्याचा विषयच नाही. कारण मुळात कसं झालंय, पवारांचं पूर्ण जे राजकारण आहे म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील, ह्या सगळ्यांचं राजकारण जे होतं त्यांनी ती एक फार चांगल्या पद्धतीने आपण त्याला काय म्हणू की असं त्यांनी बांधून ठेवलेलं होतं की कौटुंबिक राजकारण वेगळं आणि राजकीय सगळे पूर्ण जी गणित आहेत ती वेगळी. हे अनेकदा म्हणजे दोन राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा काही कौटुंबिक प्रसंग झाले त्यावेळेस त्या कौटुंबिक प्रसंगामध्ये ते सगळेजण एकत्र होते, एकत्र नव्हते अशातला भाग नाही. त्यांची वैयक्तिक आणि दोघांनी ह्या गोष्टी वारंवार जाहीरपणे सांगितलेल्या आहेत की आमची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी कौटुंबिक पातळीवर आम्ही एकत्र आहोत. आणि अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आपल्याला जाणवतंय, दिसतंय की अजित पवारांच्या निधनानंतर पवार साहेब खचलेले आहेत. म्हणजे खचले. त्यांनी जरी किती आपण म्हटलं तरी दोन्ही म्हणजे शारीरिक दृष्ट्या पण आणि किती नाही म्हटलं तरी एक आधार होता तो. एक कौटुंबिक दृष्ट्या पण एक आधार होता आणि अजित पवारांचं आणि शरद पवारांचं नातं हे खूप वेगळं होतं. मी वेगळं ऍज अ होतं. बारामतीचा पत्रकार म्हणून गेली 25-30 वर्षे अगदी जवळनं बघतो की काही गोष्टी ते बोलत नसत दोघंही. त्यांच्याकडे तेवढी ती पॉलिटिकल मॅच्युरिटी होती. पण दोघांचे संबंध म्हणजे अजितदादा हे पवार साहेबांना कायम दैवत मानायचे. त्यांचा दोन्ही राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर सुद्धा पवार साहेबांच्या विषयीचा जो आदर होता तो आदर तो कधी कायम कमी होता. नाही. हो. भलेही हो. त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल पण असं कधी झालं नाही. आणि शरद पवारांनी पण कधीच अजित पवारांना असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने कुठेतरी टार्गेट करायचं असं केलं नाही. राजकीय ठीक आहे. त्यामुळं असा तुम्ही जो म्हणताय की संदेश दिला आहे किंवा असं मला वाटत नाही. आणि तसा संदेश कुठला तुम्हाला मी सांगू का, बारामतीचा मतदार हा अत्यंत हुशार आहे. तुम्ही दोन्ही निवडणुका बघितल्या, तुम्ही लोकसभेची निवडणूक बघितली आणि तुम्ही विधानसभेची निवडणूक बघितली. ज्या बारामतीसाठी अजित पवारांनी जीवाचं रान केलं त्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 48,000 मतांनी पिछाडीवर होते. हे तुम्ही आपण विश्वास ठेवू शकतो बरोबर. का? पण हे हो. बारामतीच्या मतदारांनी करून दाखवलं ना. तो काही बोलत नाही पण जे करायचं ते करायला चुकत नाही. त्यामुळे बारामतीच्या मतदारांना असं कोणी संदेश देणार आणि ते लोक ऐकतील असं मला वैयक्तिक वाटत नाही. कारण पवार साहेब हे महाविकास आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले. राज्यसभेमध्ये पण त्याच कोट्यातून ते गेलेले आहेत. त्यामुळे एक आघाडीची जे आपण म्हणतो युतीचा धर्म, आघाडीचा धर्म, तर तसं आता काय त्यांच्या समोर एक दुविधा आहे असं वाटतंय का, तो धर्म पालन करण्यासाठी? नाही नाही, पवार साहेबांचा विचार केला तर पवार साहेबांनी दुविधा किंवा द्विधा मनस्थिती असं त्यांचे आज आज 60 वर्ष वयाची जो माणूस राजकारणात स्वतःची घालवतो त्याच्यासमोर अशी काही द्विधा मनस्थिती निर्माण होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. आणि आज राजकारणामध्ये त्यांचं जे स्थान आहे ते विचारात घेता त्यांच्यावर काँग्रेस काय किंवा भाजप काय कुणीच असं काय प्रेशर करू शकत नाही की तुम्ही अशी भूमिका घ्या किंवा तसा हम्म, संदेश हम्म, द्या, असं हम्म. होऊ शकत नाही. हे आपण असा विचार करणं पण चुकीचं आहे. त्यामुळं ते त्यांनी कौटुंबिक विषय होता, अजित पवारांचं निधन हा त्यांचा कौटुंबिक विषय होता. ते डोळ्यासमोर ठेवून बाबा आपल्या घरातनं कोणी उमेदवार अशा परिस्थितीत देऊ नये हा विचार करून त्यांनी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं आणि सुनेत्रा पवारांचा विजय हा एकतर्फी होणार आहे हे न समजणे इतकं हे नाही नाही, शरद ते तर आहे. पवार असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे तो काय संदेश असं ते काय करतील असं मला वाटत नाही. बरं, आता ही ही चर्चा निरर्थक आहे, म्हणजे ह्या चर्चेला काही अर्थ नाही. हम्म, हम्म. ठीक आहे, प्रश्न आहेत जनसामान्यांचे आणि त्याच प्रश्नांवरती चर्चा करणं हे आपलं काम आहे, माझं तरी काम आहे. त्यामुळे आपण हे चर्चा केलेली आहे. बारामतीच्या निवडणुकी म्हणजे एक तर प्रयत्न हा होता की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु तसं काही चित्र दिसत नाही. अजूनही 50 ते 55 उमेदवार जे आहेत ते मैदानामध्ये आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत, त्या वेळेपर्यंत किती उमेदवार आपला अर्ज मागे घेत आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किती उमेदवारांना माघार घेण्यासाठी त्यांची मनधरणी करतंय, त्यांना मनवतंय, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये समजतील.
परंतु राजकारण हे असंच चालतं आणि त्यातल्या त्यात शरद पवारांचं राजकारण, अजित पवारांचं राजकारण हे मग कोणालाही कळू नये इतक्याच्या पलीकडचं ते राजकारण आहे. त्यामुळे जेवढी समज आपली आहे, माझी आहे, त्या समज, ती माहिती लक्षात घेऊन आपण ही चर्चा केलेली आहे. सर, तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि अनेक प्रश्नांवरती तुम्ही जी उत्तरं दिली ती समर्पक होती. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.